खाली दिलेल्या प्राप्तांकावरून सरासरी विचलन काढा. हिंदी वाले लिखून घ्या बस सगळे याच्यात ते क्लिअर जायचं. निम्न प्राप्तांकों से औसत विचलन की गणना कीजिए. औसत विचलन की गणना कीजिए. आता बघू आपण प्रॉब्लेम नंबर 1. एक्स याचा अर्थ तो आयटम, मराठी त्याला म्हणतात प्राप्तांक. सिरीज दिलेली आहे 5, 6, 14, 15, 8, 10, 12, 8, 12. याचा कोणताही प्रॉब्लेम विचारला ॲव्हरेज डिव्हिजन लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्नामध्ये फाइंड द ॲव्हरेज डिव्हिजन, सरासरी विचलन किंवा औसत विचलन विचारलं असेल तर याच्यामध्ये कंपल्सरी 3च कॉलम काढायचे. हा प्रॉब्लेम दिसला की किती कॉलम काढायचे? 3. कंपल्सरी 3 कॉलम. हा पहिला कॉलम, दुसरा कॉलम मोठा काढायचा, तिसरा कॉलम छोटा काढायचा. अशा प्रकारे ते 3 कॉलमची मांडणी करायची. पहिला कॉलम छोटा, मग दुसरा मोठा आणि तिसरा छोटा. सगळ्यात पहिले इथे एक्स, एक्सचा अर्थ काय होतो? आयटम. त्याला काय म्हणतो आपण? प्राप्तांक. आता हे जे प्राप्तांक दिलेले आहे याला म्हणतात आयटम्स. हे सगळे काय आयटम्स आहेत, प्राप्तांक आहे. प्राप्त झालेले अंक त्याला म्हणतो आपण. आणि हे क्लिअर जाईल. 5, 6, 14, 15, 8, 10, 12, 8 आणि 12. बॉक्स कंप्लीट. त्याच्यानंतर आहे आपल्याला इथे काढावा लागतो डी. डीचा अर्थ डेविएशन. डेविएशन काढण्यासाठी जो फॉर्म्युला दिला जातो x - m. x मधून जेव्हा m निघतो तेव्हा आपल्याला मिळतो d. d म्हणजे डेविएशन. हे जे x आहे आता लिहू नका, इथे लक्ष द्या. सगळ्यात पहिले हा जो x आहे या x ची इथे टोटल करायची. किती म्हणजे किती अंक आहेत मोजायचे. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ आयटम किती आहे? 9. त्याच्यानंतर या कॉलमची टोटल करायची. टोटल साठी काय वापरतो आपण? समेशन साइन. कॉलमचं नाव काय? x इक्वल टू. चला x टोटल करा. किती येते सांगा मला? कॅल्क्युलेटर करा बरोबर. किती येते? 90. बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय करायचं? इथे n काढून घ्यायचा आणि मग या कॉलमची टोटल करायसाठी वापरायचं समेशन साइन. कॉलमचं नाव काय? x. तो इथे द्यायचं आणि याची बेरीज करायची, ऍडिशन करायचं. ऍडिशन केल्यानंतर इथे पुन्हा x दिलेला आहे. हा x म्हणजे हाच x. हा x असे जशा तसं लिहायचा. 5 6 14 15 8 10 12 8 12. माइनस 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 माइनस. त्याच्यानंतर m. उदाहरणार्थ तुम्हाला कुठे m दिलेला आहे का? नाही. m चा अर्थ मीन. मीन दिलेला आहे का? नाही. सगळ्यात पहिले आपल्याला मीन काढायचं. m e n मीन म्हणजे मध्यमान आपल्याला पहिले शोधायचं आहे. मध्यमान याला म्हणतात मीन म्हणजे मध्यमान. त्याचा फॉर्म्युला आहे समेशन. सगळ्यात पहिले बाय अप्लाइंग फॉर्म्युला. मराठी त्याला म्हणतात सूत्राचा वापर करून. सगळ्यात पहिले इथे गिवन डाटा सूत्राचा वापर करायचा m समेशन x डिवाइडेड बाय
n. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिले इथे गिवन डाटा लिहून घ्यायचा. एक वर्ड फॉर्म्युला घ्यायचा पहिले गिवन डाटा. गिवन डाटा मध्ये आपण काय काय शोधलं? n शोधला. n किती आहे? 9 आणि समेशन x किती शोधला आपण? 90. त्याच्यानंतर मध्यमध्ये येतं बायप्लाइन फॉर्म्युला सूत्र. मग इथे द्यायचं पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला सूत्राचा वापर करून. सॉरी, वरील सूत्रात किमती ठेवून. वरील सूत्रात किमती ठेवून. वरील सूत्रात किमती ठेवून. आता किमती ठेवा. किमती म्हणजे व्हॅल्यू ठेवा. m इज इक्वल टू समेशन x किती काढला आपण? 90. n किती काढला आपण? 9. m इज इक्वल टू 90 डिवाइडेड बाय 9 किती उत्तर? 10. m चं उत्तर किती सापडलं आपल्याला? 10. म्हणजे आपल्याला 10 सापडला. आता ते 10 इथे पुट अप करा. 10 10 10 10. आपको यहाँ पे 10 10 आपको पुट करके देना है. जो मीन आया है वो यहाँ पे डालना है. उसके बाद इज इक्वल टू करके उसका माइनस करके जाना है. 5 minus 10 minus 5. 6 minus 10 minus 4. 14 minus 10 plus 4. 15 minus 10 plus 5. 8 minus 10 minus 2. 10 minus 10 0. 12 minus